ह्या बाजारात यायलाच नव्हतं पाहिजे, पण आले ना. आले कसे आले माहित नाही, पण आले. माणसानं मी कसा आलो हे बघत बसू नये म्हणे. वैकुंठवासी वेदांत वागीश परभणीकर गुरुजीचा दृष्टांत याला. जीव दशेला का आला ह्याच्या चिंतनात वेळ घालू नये म्हटले. जीवदशा कशी संपवायची याच्याकरता विचार करावा म्हटले. जीव कसा आला त्याला दृष्टांत काय द्यायचे गुरुजी. ब्राह्मणाचं आता पितृपक्ष आला बघा, चालू झाला पितृपक्ष आहे ना. पितृपक्षामध्ये जगन्नाथांना म्हणायचे ते पितृपक्षामध्ये पितर असतात जेवायला. नुसता पितरच नसतो, इतरही असतात. पितर एकच असतो पण त्याच्याबरोबर इतरही असतात अण्णा म्हणायचे. ब्राह्मणाचं श्राद्ध आणि ब्राह्मणाच्या श्राद्धात जो पितर ठेवलाय, ज्यांना पितर ठेवलंय त्याला आदल्या दिवशी उपवास धरावा लागतो. आदल्या दिवशीचा काय धरावा लागतो? उपवास. त्यानं आदल्या दिवशीचा उपवास धरला. दुसऱ्या दिवशी गेले, पूजा अर्चा झाली, पंक्ती वाढल्या, दुपारी 12 साडेबारा माध्यानाची वेळ आली आणि सगळे जेवायला बसले. आणि त्याच्यात एक ब्राह्मण काय म्हणतो, म्हणे का हो केशवपंत, म्हणे काय, जर श्राद्धाच्या पंक्तीत जेवायला बसल्यावर धोत्रात संडास झाली तर प्रायश्चित्त काय? पंक्तीला बसल्यावर धोत्रामध्ये शौचविधी झाला तर प्रायश्चित्त काय? हे लोकांना कळत नाही सगळ्यांना. म्हणून म्हणावं लागत श्राद्धाच्या पंक्तीत जेवायला बसल्यावर धोत्रात हागला तर काय, त्याला प्रायश्चित्त काय? बाकीचे ब्राह्मण म्हणले अरे होणं शक्यच नाही, कारण कालचा काय उपवास आहे, शक्यच नाही. नाही पण झालं तर, अरे होणारच नाही ना रे, सकाळपासून नाश्ता नाही, कालचा उपवास आहे, होईल कसं? नाही पण झालंच तर, अरे शक्य नाही. तिने मला झाले आणि शक्य कसं नाही? हे धोत्रा थागले कसं? मग प्रत्यक्षाचा आपलाप करता येत नाही, अनुभवाचा काय करता येत नाही, आपलाप करता येत नाही. बाकीचे म्हणले झालं तर काय केलं पाहिजे, कसं झालं याचा विचार करू नको, आधी जाईन धुवून ये म्हणले. तसं जीवदशेला आला आणि कसाच आला याचा विचार करू नको, जीवदशा घालवायची कशी याचा प्रयत्न कर. काय तुकोबारायचं प्रमाण आहे बघा, लय गोड आहे. आले हो संसारात तुम्ही एक करा, तुम्ही एकच करा. शब्द वापरू का गुरुजीचा? वापरा की. आम्ही काय झक मारली म्हणून इथं आलो याचा विचारच करू नको म्हणले. खरंय. आले हो संसारात तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हळूच धरा, काळ दंड कुंभ यातना चोरा थोरा, कार्य आघोरा दच कशीना. असे सटके हानितो तो, ते कोणी सोडत नाही, ऐकणारे बी सोडित नाही, कोणी सोडित नाही, कोणी सोडित नाही. त्याच्या तडाख्यात जो आला, मग तुम्ही असू नाही मी असू, नाही तर आपण दोघं संघच असू, तिथं सुट्टी नाही. दृष्टांत दिला तुकोबारायने, नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढिता दृष्टांत दिला. ओढाळ सापडे जैसे धान्या, दोन पाठ आहेत बरं इथं. ओढाळ सापडे जैसे धान्य असा एक पाठ आहे आणि ओढाळ सापडे जैसे धन्या असा एक पाठ आहे. दोन्हीना अर्थ लागतो गोड, दोन्ही अर्थ लागतो. देवडीकर प्रतिमध्ये ओढाळ सापडे जैसे धान्य आणि मामाच्या पाठात आहे ओढाळ सापडे जैसे धन्या. धन्या एकानं असं जीव लावून ज्वारीचा प्लॉट बसवला, जीव लावून. शेतकऱ्याला किती जीव लावावा लागतो, किती जीव काढावा लागतो हे आपल्याला माहिती आहे. कारण सध्याच्या काळात व्यापाऱ्यांची मजा आहे, पुढाऱ्यांची मजा आहे, सिनेस्टारांची मजा आहे, खेळाडूची मजा आहे, नोकरीदारांची मजा आहे. महाराज लोक आपलं महाराज लोकांची नाही, कीर्तनकारांची. गाव असं कसं हो महाराज, सगळ्यांचीच मजा आहे असं नाही, महाराज लोकांची नाही, कीर्तनकारांची. बरं कीर्तनकारांची. भजने का उपाशी मेले का? खरंच आपली सगळ्याची मजा आहे या जगात. भारतात ऐकलं का साहेब, फक्त शेतकरी दुःखी आहे. आणि शेतकरी का दुःखी आहे? शेतकऱ्याचं एक दुर्दैव आहे. शेतकऱ्याची दया सदैव विरोधकांनाच येते. सरकार कोणतं येऊ द्या, मी कोण्याच पक्षाचा नाही, कोण्या सरकाराचा नाही. एवढा ज्ञानोबा तुकोबाचा पंथ सापडला, मी दुसरीकडे तोंड घालू कशाला? कोणतंही सरकार येऊ द्या,
शेतकऱ्याची दया कोणाला येते? विरोधकाला येते. पण जीवाचं रान करून त्यानं ज्वारीचा प्लॉट असा बसवला होता, एक नंबर. सगळे म्हणायचे ज्वारी असावं तर त्याच्यासारखी, आणि तो जीवापाड जपायला लागला. तुकाराम महाराज काय म्हणले माहिती का? शेत आले सुगी, सांभाळावे चारी कोण, पीक आले परी केले पाहिजे जतन. म्हणजे शेत ज्वारी निसवली म्हणजे निश्चिंत बसू नका म्हटले. तुकोबारायच्या गात्यातली शेती जर सांगायची ठरली तर अख्खं कीर्तन होईल एवढी शेती आहे. नुसते प्रमाण देतो कना कना कना. ऐका आता प्रमाण. महाराज कसं पेरलं पाहिजे? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. कधी पेरलं पाहिजे? वापसा आलं की पेरलं पाहिजे. महाराज वापसा आला पण म्हातारी मिली, मडे झाकून पेरलं पाहिजे. मडे झाकून या करीती पेरणे. महाराज पेरला, आता उगवला, आता काय केलं पाहिजे? निवडावे तण, शेती करावी, त्यातलं गवत काढलं पाहिजे. म्हणजे महाराज आता चांगलं निसवलंय, आताच नाही. पीक आले सुगी परी सांभाळावे चारी कोण, पीक आले परी केले पाहिजे जतन. महाराज ते पीक सांभाळायचं कसं? गोपनीशी गुंटा घाले पागोऱ्याच्या नेटे, आहा कटा पळती मग श्वापदाची थाटे. गुंडा घ्यायचा, गोपन घ्यायचे आणि सगळे पाखरं उडून लावायचे. लय चांगले. नाही नाही म्हणले महाराज, ते 2-4 एकरावाल्याचं ठीक आहे, पण पठ्ठ्या 50 एकराचा मालक आहे, मला कष्ट करायची काय गरज आहे? महाराज म्हणले मिरासीचे मून शेत नाही देत पीक उगे. अरे बापाची 50 एकर असू दे नाही तर 100 एकर असू दे, मशागत केल्याशिवाय मिळणार नाही, हे ध्यानात ठेव. मशागत करावंच लागत. आणि तिने जीवापाड राखण केली. पण एके दिवशी गावातलं ओढाळ जनावर आलं आणि तिने एक कोपरं खाल्लं. असा जीव चिडला त्याचा. दुसऱ्या दिवशी तो पाळतीवरच राहिला आणि त्याच्या हातात ते जनावर सापडलं. आणि मग ते ओढाळ जनावर सापडलं की ते शेतकरी म्हणतो, का बरं तुम्ही असं करता? तुमचं वागणं योग्य नाही, असं वागणं बरं नव्हं. मी फार कष्टानं जगतोय, तुमची विनंती करतो उद्यापासून माझ्याकडे येऊ नका. आणि मग ते जनावर सुद्धा थँक्यू, ओके, नो टेन्शन, निघत का? महाराज त्याच्या हातात पडल ते आणि ताकदीनं त्या जनावराला मारत. एक आपला मराठवाडी शब्द वापरू का? असा कातू कातू हानी तू. कोणाला? त्या जनावराला. जसा वढाळ जनावराला मालक कातू कातू हानी तू, तस संसारात येऊन तुटीचा व्यापार करणाऱ्याला यम कातू कातू हानी तू. मारिती, तोडीती, झोडीती. मारणं वेगळं, तोडणं वेगळं आणि झोडणं वेगळं. आता ते सांगत बसत नाही. आपली वेळ संपत आली, 8 तास घ्यायची वेळ आली. आता 8 तास घ्यायचे. पण महाराज म्हणतात, आले ना बाबा या संसाराला, यायलाच नव्हतं पाहिजे पण आले ना, आता एक करा, असा माल भरा, येर झार जेने चुके असा माल भरा. मग येरझार कोण्या गोष्टीनं चुकते बघा. जड येरझार चुकू शकत नाही, जीव येरझार चुकत शकत नाही. हरणामध्ये जीव गुंतला तर येरझार चुकली का? वाढली. जड विषयाचा संग्रह माणसाची येरझार चुकवतो का? नाही. मग येरझार चुकती कोणाची? महाराज म्हणतात, त्याची सरली येरझार, त्याची सरली येरझार, त्याची सरली येरझार, साठविला हरी ची हृदय मंदिरी, त्याची सरली येरझार, त्याची सरली येरझार, साठविला हरी ची हृदय मंदिरी, त्याची सरली येरझार, त्याची सरली येरझार. अरे येणे न घडे रे, जाणे न घडे रे, कोणाची? त्याची. हो. सांगे सरितेची नि ओघे, सिंधू जळा मिनले घोगे, ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहू येते ना. ते समुद्राची होणी ठेले, ते विचित्ताचे चैतन्य जहाले, तेथ याता यात निमाले घनानंद जे. त्या तत्वाला ज्याने आपलंस केलं, तो का म्हणे एका मरणेची सरी. मग तो देव आपलासा केला की येरझार चुकते, मग तो माल घ्या. म्हणे महाराज
काय काय माल काय काय बाजारातच भेटतात. एक नंबरचे अंगूर द्राक्ष कुठं भेटतात? नाशिकला. एक नंबरचा कांदा कुठं भेटतो? लासलगावला. एक नंबर ज्वारी कुठं भेटते? सोलापूर मंगळवेढ्याला. एक नंबर संत्री कुठं भेटते? नागपूरला. एक नंबर केळी कुठं भेटते? जळगावला. एक नंबर गांजा कुठं भेटतो? असं माहित काय लोकांना पण सांगत नसतील, कबूल करीत नाही. प्रत्येकाचा माल ठरलेला आहे काय काय बाजारपेठेचा. तसं येरझार चुकते असा माल आम्हाला भरायचा आहे. फक्त आम्हाला एक सांगा महाराज, तो कोण्या बाजारपेठेत मिळेल? महाराज ज्याने येरझार चुकते तो माल आम्हाला भरण्याकरता त्या बाजारपेठेचा पत्ता अभंगाच्या दुसऱ्या उभे केले विटेवरी, उभे केले विटेवरी, उभे केले विटेवरी, उभे 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 केले विटेवरी, उभे केले विटेवरी, उभे केले विटेवरी, पेठई नाम पंढरी, पंढरी उभे केले विटेवरी, उभे 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 केले विटेवरी. पेठई नाम पंढरी, पंढरी उभे केले विटेवरी, काळजी करू नको, ती बाजारपेठ जवळीच आहे. तो का म्हणे जवळी आले आणि उभे केले समचरणी. ती बाजारपेठ कोणती? उभे केले विटेवरी. ज्यानं येरझार चुकते तो माल उभा केला. कोणी केला? पुंडलिक रायाच्या पुंडलिक पाटील दिली कुळवाडी. त्या गावातला प्रमुख जो पुंडलिक राय आहे त्याने तो माल उभा केला. हो भक्ती दे कोणी लाचावला, जाऊन ते उभा केला. तो माल त्या पुंडलिक नावाच्या मालकानं उभा केलेला आहे. तो माल घ्या. कोणत्या पेठेत? पेठ इनाम पंढरी, पंढरपूरच्या बाजारपेठेत. पण ती पेठ कोणती? इनामाची पेठ आहे. इनामाची पेठ म्हणजे काय? बाजारपेठ असतात पण इनामाची पेठ असते. इनामाची पेठ म्हणजे काय? मी शब्दकोशाचा अर्थ पाहिला महाराज. ह्या चरणाचा अर्थ काय करायचा? कारण आम्ही ग्रंथ पाहून मग कीर्तन करतो. खरंय. वाकडी तिकडी बाबळ, हा वाकडी तिकडी बाबळ वाढली आतारच्या जोरावर. सध्याचे कीर्तनकार उभे राहिलेत युट्यूबच्या उरावर. अशी गत शब्दकोश पाहिला. इनामाचा अर्थ काय करायचा? तर सरळ इनाम म्हणजे बक्षीस. बक्षीस बक्षीस दिलेली पेठ नाही जुळत. इनामाची भरली पेठ वाहती दाट मार्ग. आणि मग एक आहे, आपल्यासारख्या साधकाला जेव्हा ग्रंथ मिळत नाहीत, संप्रदायातल्या संतांना शरण गेलं पाहिजे. विद्वान आहेत अजूनही, विद्वान आहेत संप्रदायात. उलट विद्वानच जास्त आहेत. चांगले कीर्तनकार भरपूर आहेत, भरपूर आहेत. पण जाऊ द्या. ऐकलं? मी शेखर महाराजांना, श्री गुरु शेखर महाराजांना फोन केला. इनामाची पेठ म्हणजे काय? ऐका बरं. जुन्या काळात जसं मंडल असतं ना, हा भाग तो भाग, आणि तो मंडल अधिकारी असतो, तसं जुन्या काळात काही बाजारपेठेवर अधिकारी असायचे. महाजन, महाजन जात नाही, देशमुख जात नाहीये, ह्या पदव्या आहेत. पाटील ही जात नाहीये, ही काय आहे? पदवी आहे. ज्यांच्याकडे पाटील, असे कितीतरी आहेत. समाजाने वेगळे आहेत पण त्यांच्याकडे पाटील केलं, त्यांना काय म्हटलं जातं? पाटील. पाटील म्हटलं जातं. पाटील ही पदवी आहे, महाजन ही पदवी आहे. शेटे महाजन ऐका कोणी, शेटे पदवी आहे. चौधरी पदवी आहे, या पदवी आहेत. राऊत, राऊत जी आहे पदवीची, हे काय आहे? पदवी आहे. आणि ह्या पदव्या काय आहेत? जुन्या काळात बाजारपेठेवर लक्ष ठेवणाऱ्या संस्था आहेत. या महाजनाचं काम काय? आपल्या बाजारपेठेमधली माप बरोबर आहेत का हे पाहण्याचं काम. कुलकर्णी त्यांनी लिखापडीचं काम. मग पाटील, पांडे, शेटे यांनी काय बाजारामध्ये भांडणं गिणणं झाले
तर त्यांचे ते सांभाळणं हे त्यांच्याकडे काय होतं, काम होतं. अशी संस्था होत्या. आणि मग असे जे संस्था चालवणारे लोक होते त्यांना शासकीय इनाम भेटत होते. मग त्यांना इनामदार म्हणतात. मग ज्यांना काय भेटायचं, इनाम म्हणायचं. आणि मग असे महाजन, असे इनाम प्राप्त झालेले ज्या पेठेमध्ये राहतात त्याला इनामाची पेठ म्हणतात. याला काय म्हणतात, इनामाची पेठ. आता पंढरपूर इनामाची पेठ कशी आहे, इनामाची पेठ कशी आहे? तीर्थातलं सर्वश्रेष्ठ तीर्थ इनामदारी चंद्रभागा तिथं आहे. ज्याचं दर्शन झालं असता सगळ्या संतांचं भेट होत अशी इनामदार पुंडलिकराय तिथं आहेत. जीवनाची सार्थकता ज्या मूर्तीमध्ये होती ती विठ्ठल मूर्ती त्या पेठेत आहे. म्हणून या पेठ इनाम पंढरी, या पंढरीच्या पेठेमध्ये तो माल उभा आहे. म्हणे महाराज माल उभा आहे म्हणजे पडून असेल, पडून असेल. एक सांगू का तुम्हाला, सध्याच्या लोकाला बोलू का थोडस, कीर्तन ऐकायची अक्कल किती लोकाला आहे? कसली असते? किती लोकांना? मला तर अजून आलेली नाही. उगा मी रोज अभ्यास करतो कीर्तन करून करून, जमल का, आज जमल का, उद्या जमल का? नाही मंडळी, नाही. रसज्ञ आणि जेवणारे आम्ही म्हणत राहतो, पण रसज्ञ भेटत नाही, जेवणारे भेटत नाही. पाचपोर महाराजांच्या वडिलाची 13वी होती साहेब, संजय महाराज पाचपोरांचे वडील, संजय महाराज पाचपोर त्यांचे वडील. आम्ही गेलो त्या 13वेला. तिथे एक मंत्री आले, मंत्र्याचं नाव नाही सांगत. आधी मंत्र्यांची भाषणं झाली अण्णा, आणि नंतर आमच्या भाषणं चालू झाली. तर त्या मंत्र्यांनी प्रश्न विचारला, इथं भरपूर महाराज लोक आहेत, मला एक महाराज लोकांना प्रश्न विचारायचा आहे, एवढी कीर्तनं वाढली, लोक सुधरत का नाहीत? आणि हा प्रश्न आम्हालाही लोक विचारतात, हा प्रश्न तुम्हालाही पडतो, कीर्तन कमी झाले का वाढले? वाढले, वाढले. लय वाढले कीर्तन. जुन्या काळात आरंभी कीर्तन करी एकादशी, म्हणजे त्याचे दोन अर्थ करायचे बरं बाबा, एखाद्या दिवशी आणि एकादशीच्या दिवशी. एखाद्या दिवशी एखादं कीर्तन होत होतं. आता महाराज कोणी जन्माला आलं कीर्तन, कोणी मेलं कीर्तन, घराचं बांधकाम केलं कीर्तन, हॉटेलचं उद्घाटन कीर्तन, पोल्ट्री फार्मचं उद्घाटन कीर्तन. हो हो हो. लोक आता बिअर बारच्या उद्घाटनाला सुद्धा काय ठेवतात, कीर्तन ठेवतात. हो, आणि करतात सुद्धा कीर्तन. हा, म्हणजे लोक माधव महाराज पोल्ट्री फार्मच्या उद्घाटनाला, बिअर बारच्या उद्घाटनाला लोक कीर्तन ठेवतात, हे संकट नाहीये, त्यांना कीर्तनकार भेटतात हे संकट आहे. त्यांना भेटतात ना. महाराज एवढं गोड व्यासपीठ आहे संत वाङ्मयाच्या प्रचारा प्रसाराचं, आणि ह्या व्यासपीठावरून राजकीय प्रचार चालू झाले. राजकीय क्षेत्र आहे, वादच नाही, त्यांची आपल्याला काय आहे, गरज आहे. राजसत्ता परमार्थाची पूरक आहे, पूरक आहे. पण ऐकलं का, जगन्नाथांनाचं भाषण वाक्य सांगतो अण्णाचं, कीर्तनातला विषय राजकारण आहे, कीर्तनाचा विषय राजकारण नाही. कीर्तनातला विषय आहे, समाज जागृती केली पाहिजे. पण एखादा पूर्वग्रह दूषित शब्द आहे ना तुमच्या भाषेत, त्यांचा काय आहे त्याच्याविषयी पूर्वग्रह दूषित आहे, म्हणजे शास्त्रात गृहीत कृत्य, त्याच उद्देशानं कीर्तन नाही. असं जाऊ द्या, जाग्यावर येतो. पेठ इनाम पंढरी, त्या पंढरीच्या पेठेमध्ये हो तो माल आहे. मग महाराज उभा आहे, मग पडू नये का, त्याला गिराईक नाही का? आहे ना म्हणले गिराईक. हो, गिराईक आहे. काय अवघे मोहरले जग, सगळं जग ते माल घेण्याकरता प्रवृत्त आहे, आणि त्याला जाण्याकरता अनेक मार्ग आहेत. तिसरं चरण, वाहती मार्ग, वाहती मार्ग, वाहती मार्ग, वाहती मार्ग, वाहती मार्ग,
घेण्याकरता प्रवृत्त आहे. हो. याचा अर्थ एकच वाक्यात सांगतो आणि शेवटच्या चरणाकडे जातो. जे म्हणणार आहे त्यांनी सावध राहा. तो का म्हणे माप खरे आणा माझे बाप. शेवट मी सांगतो पुढं. अवघे मोहरले जग, सगळ्या जगाला सुख पाहिजे, अर्थातच देव पाहिजे. यो वैभुमातच सुखम. फक्त जीवाची अडचण काय, आम्हाला सुख देवामुळेच होईल ही भावना त्याची जागी होईना. ही भावना त्याची काय होईना, जागी होईना. आणि संत वाङ्मयाचं जागरण एवढ्या करताच आहे की त्याला सुख परमात्म्यामध्येच आहे हे कळावं याच्यात आहे. जागरणाचा उद्देश हाच आहे. ज्ञानदीप लावू जगी, म्हणजे विचार समाजामध्ये पूर्व जागे करायचे. तात्पर्य काय का म्हणजे अवघे मोहरले जग. आणि ते जर माल घ्यायचा असेल तर वाहती मार्ग ये जिजो पूजिजो तरी अर्जुना पाही प्रवेशावया माझे ठाई उपायाची नाही वाणीत. आपल्याला जो झेपल त्या मार्गाने जा. जसं पंढरीच्या वारीला कोणी गाडीत जातं, कोणी एसटीनं जातं, कोणी रेल्वेनं जातं, कोणी स्वतःचं वाहन घेऊन जातं, कोणी पायी जातं, कोणी अनवाणी जातं. ज्याला झेपल ते एक. तसं ज्याला जे झेपल, कोणी कर्म मार्गाने जा. यत सांख्य प्राप्यते स्थानम तद योगही अपि गम्यते. हो, म्हणून जो मार्ग ज्याला झेपेल त्या मार्गाने जा, तो मार्ग तिथं जाईल. महाराज कळालं बरं. आता मानवी जीवनाचं कल्याण त्याच मालात आहे की जो माल आता पंढरपूरच्या पेठेमध्ये उभा आहे. ज्यानं येरझार चुकते त्याला जायला मार्गही तुम्ही आम्हाला सांगितला. फक्त काय महाराज, बाजारात जाताना खिशात पैसा असलेला बरा असतो. ज्याला 1 तोळा सोनं घ्यायचंय, बाजारात जाऊन ज्याला 1 तोळा सोनं घ्यायचंय, त्याच्या खिशात निदान 100-200 रुपये पाहिजे का नाही? म्हणजे किती आहे सध्या रेट काय? 70-73 असं काही चाललंय वाटतं. हो, जर 1 तोळा सोनं घ्यायचं असेल तर 73,000 रुपये खिशात ठेवावे लागतात. हो, जर तुम्हाला 1 गाडी घ्यायची असेल, साधी घ्यायची असेल तर 8-10 लाख, भारी घ्यायची 5-50 लाख खिशात ठेवावं लागतील. तुम्हाला जर कपडे घ्यायचे असतील तर 2-3 हजार रुपये खिशात ठेवावे लागतील. तुम्हाला जर कीर्तन ठेवायचं आपलं ही पाण्याची बॉटल जर घ्यायची असेल ह्याचंही मूल्य खिशात ठेवावं लागतं. मग महाराज त्या बाजारपेठेत तो माल घेण्याकरता आम्हाला जायचंय. फक्त एक सांगा, त्याला नेताना खिशात किती पैसे न्या, त्याला नेताना किती पैसे न्या, त्या पैशाचा हिशोब महाराज शेवटच्या चरणात. तू का म्हणे माप, अरे तू का म्हणे माप, 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 माप, होती आन माझा पाप, खरे आन माझे पाप, उभे केले विटेवरी, उभे केले विटेवरी. पेठ इनाम पंढरी. तिथं जाताना काही न्यावं लागत नाही. हो, वाहतुके भूषण चाडणे घेधन कराय कमन या घे मज पाशी. तुकोबराच्या गवळणे तुकोबराय म्हटले. काय पाहिजे? फक्त खरं माप पाहिजे. त्याला खोटं माप चालत नाही. सोंगे छंदे काही देव जोडे ऐशे नाही. अरे दुःख पावयाचे मूळ राणी ठाव नाही ताळ. देव सोंगानं भेटत नाही. त्याला फक्त माप प्रामाणिकपणा लागतो. एक वाक्य सांगतो, पटणार नाही. कोण म्हणतं पुण्य केल्यानं देव भेटतो, पाप करूनही देव भेटतो. फक्त मी पापी आहे हे प्रामाणिकपणाने त्याच्याजवळ कबूल करावं लागतं. पतित 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 परिमित्री वाचा पतित. हा, काय करावं लागतं? प्रामाणिकपणाने कबूल करावं लागतं. हो, एक भेटला मला आळंदीमध्ये. मी आपलं ग्रहण होतं
विष्णू सहस्रनामाचे पाठ म्हणत होतो. हे बोला महाराज इस मंत्र का जप करू बोले. हे मंत्र काय? हा मंत्र जर म्हणला आणि तुम्ही गंध उगाळून हा त्याच्यात आमकी वस्तू टाकली आणि तो जर गंध डोक्याला लावला, जेवढ्या लोकांनी तुम्हाला त्या गंधाकडे पाहिलं ते सगळे लोक तुमचे होतात, आकर्षित होतात, हो वशीकरण होतं. त्याला म्हणलं बाबा गंध न लावता चांगलं चाललंय, गंध न लावता चांगलं चाललंय. माझ्या जीवनात तात्या मी एकच ठरवलं, जगातलं सगळ्यात मोठं अनुष्ठान कोणतं आहे? प्रामाणिकपणा हा सगळ्यात मोठा अनुष्ठान आहे. आणि एकच आहे आयुष्यात, एकच चालू आहे, प्रामाणिकपणाने जगायचा प्रयत्न चालू आहे. कदाचित माझ्याकडून बी सोंग होत असेल. हा शेवटी माझा काय, मी त्या पंथावरचा पथिक आहे. कधीतरी घडल, ज्या दिवशी घडल त्या दिवशी देव भेटल. प्रामाणिकपणा. दोनच उदाहरणं सांगतो, सेवा संपवतो. शूर्पणखा देवाकडे आली, नटून थटून आली. देवानं माझ्याकडे पाहावं या उद्देशानं आली. तिला लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये भेटले होते. किती? 1,500. मावशा हो, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींनो ऐका, तुम्हाला महिन्याला किती भेटणार? 1,500. त्या 1,500चं तुम्ही करणार काय? एका बाईला असंच विचारलं, काय करणार? ती म्हणली काय नाही महाराज, 1,000 रुपये ब्युटी पार्लरला आणि 500 कुरकुऱ्याला. तसं नाही. ऐका, एकच संदेश माझा ऐका. तुम्ही 12 महिन्यातले 10 महिन्याचं काय करायचं ते करा, पण 2 महिने 2 हप्ते एक धर्माला खर्चा आणि एक समाजाकरता खर्च. हो महाराज, जर आपल्या गावातल्या 50 बाया, फक्त भाऊ किती, 50 बाया एका जागी आल्या आणि त्यांनी एका महिन्याचे 1,500 रुपये गोळा केले तर किती होणार? 75,000 होणार. त्या 75,000चे वह्या आणा, पेन आणा, पुस्तकं आणा आणि गोरगरिबाच्या लेकराला वाटा. समाजाकरता खर्च करा. आणि दुसरा 1,500 धर्मा करता. गावात सप्ताह द्या. नाही आम्हाला सप्त्याला द्यायचे नाही, गावात मंदिराचं काम चालू आहे त्याला द्या. नाही आम्हाला मंदिराला द्यायचे नाही, कीर्तन झाल्यावर मी थांबवतो, मग मलाही देऊ नका, पण योग्य ठिकाणी धर्म कार्याला खर्चा. आणि तुम्हाला सांगतो मावशो, हनुमंतर आहे माझ्यासमोर, दक्षिणमुखी आहे ना. हो. दक्षिणमुखी हनुमानला जायला असतो आणि त्याच्या पुढं मी बोलतो, तुम्ही जर 2 हप्ते जर दान धर्मात घालिले नाही तर माझा शाप लागन तुम्हाला. हनुमंताच्या साक्षीनं देतोय शाप. आणि शाप काय लागल? योजनाच बंद पडल बघा. ध्यान राहू द्या. आधी शासनाला प्रश्न आहे, त्या योजनेकरता 45,000 कोटीची तरतूद आहे. किती किती? 45,000 कोटी. आणि तुम्ही जर दान धर्म केला नाही, ध्यानात राहू द्या, कठीण आहे. ऐका, शूर्पणखा सजून गेली पण देवानं डुंकूनही पाहिलं नाही. आणि शबरी मळकट कळकट आहे तर वाट बदलून तिच्या दारात जातात. का बरं जातात? त्याचं एक कारण आहे, शबरीकडे प्रामाणिकपणा आहे आणि ह्याच्याकडे डुप्लिकेटपणा आहे. पण देवासी तो पुरे एक भाव गाठी, एक शुद्ध भाव पुरतो. मग त्याला सोंग आवडत नाही म्हणून फक्त त्या माप घेऊन एकच करा. तो का म्हणे, माप खरे आणा, खोटं माप आणू नका. म्हणजे दांभिकतेने परमार्थ नको, प्रामाणिकपणानं पाहिजे एक अर्थ. आणि खरे माप ज्या मापानं तो मोजता येईल ते माप. भक्तीची या मापे मोजितो अनंता. भक्तीचं माप घेऊन या. कारण पहा, सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला मुष्टी पोहे घेऊन या, त्याचे भेटीला गेला. मोठी गाडी पाहून या, गाव सोनियाचा दिला गा. नाही, शुद्ध भाव, शुद्ध भाव. भाव पाहिजे. आणि कसा पाहिजे? शुद्ध भाव पाहिजे. पण हे माप घेऊन तिथं जा, तो माल आपलासा करा आणि मानवी जीवनाचं कल्याण करून घ्या. ज्ञानेश्वर भाग संपलेला. वैकुंठवासी गणपतरावजी अर्थात सर्वांचे आदरणीय अण्णा यांचे द्वितीय पुण्यस्मरण आहे. अत्यंत सासरवाडी करूनही, कदाचित घरूनही परमार्थाचा वसा वारसा आहे. या घराला धार्मिकतेचं वळण आहे.
कशावरून? जेव्हा आल्याबरोबर जेव्हा घरामध्ये गेलो तर लहान लहान पोरं सुद्धा गळ्यात टाळ घेऊन रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत होते. यावरून जशी अंगणाची कळा घराची कळा अंगण सांगतं, तसं या घरात संस्कार काय ते लेकरं सांगत असतात. ते लेकरं आल्यानंतर त्यांचं दर्शन ते ज्येष्ठांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या अंतःकरणातली चेहऱ्यावरची जी सात्विकता आहे, यावरून या घराला अध्यात्माचंही वळण आहे याचं दर्शन झालं. त्याचप्रमाणे जेव्हा गेलो ते ऑफिस होतं, या घराला सामाजिकही वळण आहे याचंही दर्शन झालं. या घराला राजकीय वळण आहे. मला वाटतं एक सुनबाई सरपंच आहेत, सध्या सुनबाईच आहेत ना, हां सरपंच आहेत. म्हणजे या घराला राजकीय दृष्ट्याही संपन्न आहे, सामाजिक दृष्ट्याही संपन्न आहे, पुन्हा आध्यात्मिक दृष्ट्याही संपन्न आहे, परिस्थितीनंही संपन्न आहे. पण याचा अंदाज गाडीत बसल्यावर कळून येईन मला. विनोदाचा भाग वजा करा. सर्व अंगानं संपन्नता ज्यांच्या आशीर्वादानं मिळाली ते म्हणजे अण्णा आहेत. त्यांचा छत्र या दोन्ही मुलावर आहे. आदरणीय जगन्नाथ भाऊ असतील, आदरणीय वैजनाथ भाऊ असतील, यांच्यावरती छत्र आहे. पण त्यांचं पितृछत्र 2 वर्षापूर्वी हरवलं. पण हरवलेलं जरी असलं तर मी दोन्ही भावांना सांगेन, अजून मातुश्री आहेत. शास्त्र काय सांगतं? मातृलाभेन सनाथत्वम अनाथत्वम विपर्ययी. योग वाशिष्ठातलं वचन आहे. माणूस अनाथ सनाथ बापावर नसतो, माणूस अनाथ सनाथ हा आईवर असतो. विचार काय? बाप मेला, माय जिवंत आहे, तो अनाथ नाही. ह्याच्या उलट माय मेली, बाप जिवंत असला तरी तो अनाथ आहे. म्हणजे महाराज बापावर अन्याय आहे का? बापावर अन्याय नाही, हा भूमिकेचा प्रश्न आहे. म्हणजे बाप मेल्यानंतर आईला बाप होता येतं. आईला बाप होता येतं. अशी बरीचशी उदाहरणं आहेत. लेकरं लहान होते, नवरा मेला, बाई हिमतीनं उभी राहिली आणि लेकराला लहानाचं मोठं केलं. म्हणजे आईला बाप होता येतं. पण अडचण एक आहे, माय मेल्यावर बापाला माय होता येत नाही, त्याला काही मर्यादा येतात. आता याला जे मी उदाहरण देणार आहे हे पुरुषांपेक्षा या स्त्रियांना लवकर कळेल. हे उदाहरण, ज्या बाईचा माहेरामध्ये नुसता बाप आहे, मला सांगा माता माऊलीनो, ज्या बाईचा माहेरात नुसता बाप आहे, ती बाई जेव्हा माहेराला जाते तेव्हा बापाला लुगडं घे म्हणू शकते, पण बापाला पाठ घासा म्हणता येतं का तिला? जरी जन्मदाता बाप असला, आपण ज्याच्या उदरी जन्माला आलो त्या बापाला सुद्धा बाईला म्हणता येत नाही, बाबा माझी पाठ घासा. म्हणजे बापाला काय होता येत नाही? माय होता येत नाही. पण माय जी असते ना, मायला बापही होता येतं आणि माय होता येतं. जिचा माहेरात नुसती माय आहे, ती माहेरात गेल्यावर मायला लुगडं बी घे म्हणू शकते आणि पाठ बी घास म्हणू शकते. म्हणून या दोन्ही परिवाराला पितृछत्र हरवलं हे दुःखाचं आहे, वादच नाही. पण त्यांना अजून मातृछत्र आहे. त्यांना लाभलेलं मातृछत्र अत्यंत संस्कारी परिवारातलं आहे. हो, मी त्यांच्याकडे अण्णांच्या पुण्यतिथीच्या वेळेस काल्याच्या कीर्तनाला, गावाचं नाव येईना बघा मला, पांगरीमध्ये आले होतो. आमचे ओमप्रकाश भाऊ त्यांचे वडील, आलो होतो मी काल्याच्या कीर्तनाला. तिकडूनही परमार्थाचा वारसा आहे. अशी आई लाभलेली आहे. प्रभूला मी एवढीच प्रार्थना करतो. आईसाहेबांचं नाव का? आदरणीय मातोश्री सुनंदाबाई यांना उदंड आरोग्य आयुष्य लाभावं आणि लेकरांचं कौतुक पाहण्याकरता तेव्हा देवाने त्यांना हे आयुष्य आणि आरोग्य द्यावं अशी प्रार्थना करतो. कारण एक असतं मंडळी, स्तुती करणारे जगात खूप असतात, कौतुक करणारे फक्त मायबाप असतात. स्तुतीमध्ये स्वार्थ असतो. हो, आपण परस्पराची स्तुती करतो, त्यात स्वार्थ आहे. पण मायबापाला काय असतं? कौतुक असतं. जीवनामध्ये मायबाप गेले की कौतुक कोणी करत नाही. मी माझं एक उदाहरण कायम सांगत असतो. उदाहरण असं आहे, मी अशा परिवारातला आहे ज्याच्या 7 पिढ्यात कोणी वारकरी नाही. मी अशा परिवारातला आहे की माझ्या वडिलाच्या नावावर गुंठाभर सुद्धा जमीन नाही. मी माझं शिक्षण असं आहे, जेमतेम 10वीचे 9वी पास आहे, 10वीचे 2 विषय गेलेले आहेत, अशा शिक्षणाचं आहे. पण दैवाने मला माझी असंचिताचा ठेवा आणि त्याने वाट दाविली देवा. गेलो आणि आळंदीला जाऊन माणसं चांगली भेटली. वारकरी शिक्षण संस्था, रामचंद्र बाबा बोधे, बंडाता त्या कराडकर, अशी प्युअरच माणसं भेटली. बरेच लोक म्हणतात महाराज तुम्हाला बॅकग्राऊंड नाही, तुमचं वय बी लय नाही. आणि माझं वय लय नाही. सध्या माझं वय 43 चालू आहे, 42 संपलंय.
आता या आषाढीला, आणि 43 2 महिने झालेत. मग एवढ्या कमी वयात तुम्ही कसं मिळव, लोक म्हणतात म्हणून. बरं, त्याचं एक कारण आहे, काळ वाया गेला नाही, चांगल्या माणसाच्या संगतीत गेला, चांगल्या संगतीत गेला. आणि तुम्हाला गंमत सांगतो बरं भाऊ, पहिला सप्ताह 3ऱ्या वर्षाला होतो मी, अधिक मास आला. अधिक मास गातापारायण झाला आळंदीला मोठं, आणि तात्याचं माझ्यावर प्रेम, तात्याने माझं कीर्तन ठेवलं. मी आईला फोन केला, म्हणजे तो मोबाईल नव्हते, पण आमच्या घराच्या बाजूला ते सबस्टेशन होतं इलेक्ट्रिकचं, तिथे फोन केला. आम्ही आईला अक्का म्हणतो. मी आई अक्का सप्त्याला ये ना आळंदीला. बरं बघते बाबा. म्हणलं तू एकटी येऊ नको, दादाला घेऊन ये. बरं, आमचे वडील परमार्थाचे एवढे विरोधक. एकदा माझ्या वडिलांनी मला एवढं मारलं, मला 3 दिवस चालता येत नव्हतं. माझा गुन्हा काय? गोपाळे महाराजांना माहिती, गोपाळे महाराज तिथं आमरेश्वरामध्ये सप्ताहाला यायचे. माधवशास्त्री सूट होते ना आपले आंबेजोगाईचे, त्यांच्या कीर्तनाला गेलो म्हणून हा गुन्हा 3 दिवस मारलं होतं मला. असे वडील होते. म्हणलं दादाला घेऊन ये. तुझा बाप येईल असं तुला वाटतं का? म्हणजे त्यांना कधी घडल, घेऊन ये. आमच्या आईनं वडिलाला तयार केलं, आळंदीला आणलं. दैववशात मला कीर्तन मिळालं, दैववशात तुमच्या आशीर्वादानं ते कीर्तन जरा बरं झालं. सगळ्यांनी माझं कौतुक केलं. आणि जे ते आमच्या वडिलाला विचारायचं, हे कोण आहेत? म्हणायचे हे उमेश महाराजाचे वडील आहेत. आणि ते सगळे आळंदीतले महाराज लोक माझ्या वडिलाच्या पाया पडायचे, आणि माझे वडील शर्टाचं बटन लावायचे. लक्षात आलं ना तुमच्या? माझे वडील काय करायचे? शर्टचं बटन लावायचे. आणि कीर्तन झाल्यावर माझे वडील ज्या खोलीमध्ये त्यांना व्यवस्था केली होती, मी सहज त्याच्या दरवाज्यात जाऊ लागलो, तर माझे वडील माझ्या आईजवळ वोक्साबोक्षी रडत होते. कोण? माझे वडील. वडील का रडतात म्हणून मी कानोसा घेतला, तर माझे वडील रडायचे एका बाजूला, आणि एका बाजूला माझ्या आईला म्हणायचे, मी बाळ्याला किती मारत होतो, आज माझा बाळ्या किती मोठा झाला. मला त्या सप्त्यात माझ्या वडिलांनी माळ घातली. आता गाथा ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय पाणी पित नाहीत. तात्पर्य काय मंडळी, हे कौतुक फक्त बाप करू शकतो. आम्हाला भारतरत्न मिळाला न मिळाला त्याचं खेद नाही, पण बापाची शाबासकीची थाप मिळाली, तो आनंद आम्हाला त्या दिवशीच मिळाला. म्हणून कौतुक करणारा बाप असतो. ही मुलं आता म्हणजे वैजनाथ भाऊ असतील, आदरणीय म्हणजे वकील साहेब असतील, जगन्नाथ भाऊ असतील, दोन्ही असतील, दोघंही असतील, तर हे कर्तृत्व करतील, पण कौतुक करायला वडील नाहीत. हे दुःख त्यांना नक्कीच आहे, पण देवाने ते दुःख सावरण्याची ताकद द्यावी. पण अजून आईचा पदर त्यांच्या पाठीवर आहे. त्या पदराच्या छत्रछायेमध्ये आपला राजकीय, आपला सामाजिक, आपला आध्यात्मिक प्रवास त्यांचा चांगला चालावा, अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सर्व वैष्णवगुणीजन महाराज मंडळी यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आदरणीय आमचे ओमप्रकाशजी मुंडे यांचा मोठा आग्रह ह्या कार्यक्रमामध्ये येण्याचा, आणि त्यांच्या आग्रहापोटी इथं येणं घडलं, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. आणि सगळ्याचे आभार मानून अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडाता त्या कराडकर, माझ्या गुरुच्या चरणी समर्पित करून तुमच्या सगळ्यांचं दर्शन घेऊन तुकाराम तुकाराम या कीर्तनामध्ये अजून एक नातं आमचं सांगायचं राहिलं. काय हृदयातली काय ना ते ओठवर यायला थोडा वेळच लावतात. ते नातं म्हणजे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे ज्ञानेश्वर महाराज सलगर माऊली. आम्ही दोघं एका वर्गातले, आम्ही क्लासमेट आहेत आळंदीचे. कोण कोण? सलगर माऊली आणि मी. आम्ही 4 वर्ष एका वर्गात होतो. 3ऱ्या वर्षात त्यांचा 2रा होता, माझा 3रा होता नंबर. 3ऱ्या वर्षामध्ये माझा 2रा झाला, त्यांचा 3रा झाला. असंच होतं. 3ऱ्या वर्षात, माफ करा, 3ऱ्या वर्षामध्ये माऊलीचा 2रा, शिंदे माऊली 1 नंबर, 2 नंबर सलगर माऊली, 3 नंबर मी. 4थ्या वर्षामध्ये नाही इकडे माझा 2रा, तुमचा 3रा, 3ऱ्या वर्षात
काय होतं वयामानानं काय काय गोष्टी आठवत ध्यानात नाही राहिला, बघा. ध्यानात राहिला. हां. आणि 4थ्या वर्षामध्ये माझा तिसरा होता आणि त्यांचा दुसरा होता आणि कीर्तनाची परीक्षा होती. पहिला कीर्तन केलं शिंदे माऊलींनी, दुसरं यांचं होतं. माऊली मला म्हटले मी लय वेळ करणार नाही, तुम्ही फेटा बांधून तयार राहा. असं म्हणले 40 मिनटं केलं होतं तो. आणि तिसरा नंबर मग तिसऱ्यांदा मी कीर्तन केलं आणि तेव्हा माऊली आळंदीतून सरळ उत्तरेत गेली. उत्तरेत खूप चांगला अभ्यास केला, शास्त्र अभ्यास केला आणि पुन्हा आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या गावाला आणि परिसराला व्हावा या उद्देशानं पुन्हा गावामध्ये येऊन ते बसले. आदरणीय माऊली ते गुरुबंधू या ठिकाणी आहेत. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आदरणीय माऊलीविषयी सद्भाव व्यक्त करतो. 5 मिनिटं नंतर घेतल्याबद्दल माफी. शेवटची चाल. बोला अण्णा म्हणा. हा ना. हरिभक्तपरायण गायनाचार्य अण्णा आणि त्यांना साथ करतील शिवाजी महाराज देवकुते. नंतर ध्रुपद धारासुरकर भजनी मंडळ आणि त्यांना साथ करतील मोरपळी. तुका म्हणे माप तुका म्हणे माप तुका म्हणे माप माप तुका म्हणे 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 माप. खरे आना माझा बाप खरे आना माझा बाप उभे केले विटेवरी उभे केले विटेवरी खरे आना माझे बाप खरे आना माझे बाप उभे केले विठेवरी उभे केले विठेवरी. खरे आना माझा बाबा खरे आना माझे बाप खरे आना माझे बाप उभे केले विटेवर उभे केले विटेवर खरे आना माझे बाप खरे आना खरे आना माझे बाप माझे बाप माझे बाप खरे आना खरे आना खरे खरे आना माझे बाप खरे आना माझे बाप खरे आना माझे बाप ते पण विटेवरी उभे केले विटेवर. उभे केले विठेवारी उभे केले विठेवारी उभे केले विठेवारी उभे केले विठेवारी
पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम बजरंगबली हनुमान श्री संत भगवान बाबा महाराज की